नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझे नाव सूर्यवंशी ज्ञानेश्वर। आपण पाटोंदा गावात नंदुरबार जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी दादांकडे आलेलो आहेत। पपईचा प्लॉट प्रात्यक्षिक बघण्यासाठी आलेलो आहेत। आपण त्यांचा परिचय जाणून घेऊ आणि ही व्हरायटी लागवड कोणती केली आहे ती जाणून घेऊ। दादा नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव सांगा। योगेश यमराज पटेल। योगेश यमराज पटेल, गाव पाटोंदा, पाटोंदा, जिल्हा नंदुरबार। जिल्हा नंदुरबार, जिल्हा तालुका नंदुरबार। दादा ही जी व्हरायटी लागवड केली आहे तुमच्या शेतामध्ये कोणती व्हरायटी आहे? वेलकम W46। वेलकम WS46। हां, W। ही काय तारखेची लागवड केली दादा? ही 5 मे 2024। 5 मे 2024। आतापर्यंत किती तोडे झालेत? हे 6 तोडून गेले। 6 तोडे झाले। आणि आतापर्यंत म्हणजे पहिला तोडा काय तारखेला चालू झाला तुमच्याला? 30 नोव्हेंबरला। 30 नोव्हेंबर 2024ला पहिला तोडा झालेला आहे आणि 5 मे 2024ला लागवड केलेली आहे। साधारणतः 6.5 महिन्यामध्ये पहिला तोड तुमचा झालेला आहे। आतापर्यंत किती टन माल गेलेला आहे? 30 टन पर्यंत चाललं। 30 टन। आणि वेलकम 46चे तुमचे झाडं किती लावले तुम्ही? हे 1800 झाड आहे। 1800, 2 एकर लागवड आहे। 2 एकरला। 2 एकरमध्ये आतापर्यंत 30 टन माल चालला गेला आहे। अजून तुम्हाला काय वाटतं किती टन माल निघेल? याच्या 40-45 टन निघणार। अजून 50 टन आरामात निघणार। अजून 50 टन निघेल, म्हणजे 80 टन 2 एकरमध्ये तुम्हाला अपेक्षित आहे। एका एकरमध्ये 40 टन अपेक्षित आहे। बरं दादा, वेलकम 46 बद्दल तुम्हाला चांगलं काय वाटलं बरं? त्याच्याबद्दल आमच्या शेतकऱ्यांना थोडं तुम्ही मार्गदर्शन करायला पाहिजे। हे तायवानपेक्षा थोडं याचं वजन जास्त आहे। वजन जास्त आहे। हां, बरं। पूर्ण लांबपर्यंत जाऊ शकते। लांबपर्यंत। आता तुमचं जे कटिंग झाली कुठल्या गावाला गेलेले माल? हे पंजाब मंडीला गेलाय। पंजाब मंडीला गेला। दिल्लीचा पण पुढे माल गेलेला आहे। दिल्लीच्या पुढे पूर्ण चालला गेला। बरं, आता आम्हाला आहे ना अजून मध्ये पण आपण बघू। थोडं मध्ये चला बरं वेलकम 46चे। आणि जे तुम्ही आता हे लावले तुम्हाला ह्या व्हरायटीमध्ये अजून काय प्लस पॉईंट वाटतोय बरं? याच्यात व्हायरस तर नाही जे। हां। आणि एक हे वेट जास्त आहे, त्याच्यात फायदा आपला आहे। वजन जास्त आहे। वजन जास्त आहे, बरोबर। आणि जास्त जमिनीपासून माल लागलेला आहे। हां, जमिनीपासून पण माल लागलेला होता। बरं, कटिंग झाली 6 म्हणून एवढं वर गेलंय। हां, माल लागला तेव्हा इथून खालून माल लागला होता। माल हा खालून होता इकडनं। अच्छा, इथून माल पुढे चालला गेला। बरोबर। वरती छत्री पण छान आहे। आणि आता साधारणतः एक फळाचं वजन किती किलो असेल बरं? हे जास्त मोठं राहणार तर 4-4.5 किलो चाललं जाणार। आणि एकदम लहान पण बघितलं तर 1-1.5 कमी, सर्वात लहान 1-1.5 किलो। हे आता दिसतंय ना, हां, 1-1.5 किलो असणार। बरोबर। 1 किलो तो मी मोजलेलं, एक कमीत कमी 1 एवढं दिसतं तर 1 किलो असतं ते। बरोबर। सरासरी 1.5-2-2.5 किलोपर्यंत फळं आहेत। आणि माल पण सुंदर आहे, प्लॉट पण छान जमवलेला आहे। तुम्ही पपई किती वर्षापासून लागवड करतायत? मला 15 वर्ष होऊन गेले। 15 वर्षापासून तुम्ही पपईची लागवड करताय। बरं, 15 वर्षामध्ये आतापर्यंत तुम्ही भरपूर वाट्या लावल्या असतील किंवा बघितल्या असतील। तर तुमच्याकडे काही पंजाबचे व्यापारी पण येऊन गेले असं तुम्हाला सांगितलं? बरोबर आहे, पंजाबचे व्यापारी आले होते आता 4 दिवसामागे, 5-6 दिवसामागे आले होते। ते सांगत होते वेलकम अच्छा आहे बोले, लगाना बोले। बघू शकता शेतकरी मित्रांनो, प्रगतशील शेतकरी दादांनी वेलकम 46चे वाण लागवड केले त्यांच्या शेतामध्ये। नंदुरबारपासून अवघ्या 3 ते 4 किलोमीटरच्या अंतरावरती 2 प्लॉट लागवड आहेत। आणि तुम्ही हे जे रोपं आणले होते कोणाकडून आणले होते? हे गुजरात निझर आहे ना, निझर। हां, मनीषभाई पटेल। त्यांच्या नर्सरी पण, त्यांच्या नर्सरीकडून आणले। नर्सरीचं नाव काय आहे? नाही लक्षात का? बरं बरं। हां, निझरला नर्सरी आहे, मनीषभाई पटेल यांच्या नर्सरीतून आणलेलं आहे। बघा शेतकरी मित्रांनो, खाली माल अतिशय सुंदर आहे, चकाकी, क्वालिटी। माल निघून पण माल आहे त्याच्यात। हां, 30 टन माल निघून गेला आहे, तरी माल भरपूर दिसतोय। तरी एक अंदाजे एका झाडावर किती माल असू शकतो बरं? एका असं तर बघायला गेलं तर 50-60 किलोचा वर। 50-60 किलोचा वर। हां, पण सरासरी आपण 30-40 किलो धरू। 40 किलो तर आरामाने येणार। 40 किलो तर आरामाने येईल। आणि वरती भरपूर सेटिंग चालू आहे। आणि आता हा वरचा जो माल आहे हा पूर्ण वजनदार येणार आहे। आता पूर्ण आहे। आता याला एवढ्या 50-60 पपया दिसतं यायला लागले, जास्त असेल। आणि ही जी वरती दिसते हे पूर्ण काकडी माल येणार आहे असा। आणि हा काकडी माल 2.5 किलोच्याच पुढे राहतो आरामाने। 2.5-3 किलो 4 किलो असतात, पण सरासरी आपण 2.5-3 किलो धरू। 2.5 किलो। बरोबर। शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश द्याल दादा तुमच्या मार्फत?
माझ्या हिशोबाने लावायला चांगली व्हरायटी आहे, एक वेळेस ट्राय करायला काही हरकत नाही. आणि लांबपर्यंत जाते. दुसरं 15 नंबर सारखी नाही. बरोबर. 15 नंबर काय लोकलमध्ये चालते. हे पंजाब हरियाणा कुठेही चालायचं, दिल्ली पुढे निघते. बरोबर. लावू शकतात काही ते. या वर्षी किती तुम्ही लागवड करणार आहेत? पुढच्या वर्षी 3 एकर. 3,000 झाडेगाव 3,000 झाड लावणार आहेत. 3 एकरच्या वर आहे. 3 एकर म्हणजे 3.5 एकरचा पुढे लागवड करणार आहेत तुम्ही. 3.5 एकरचा. चालेल. धन्यवाद दादा. थँक्यू.